सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी खोबऱ्याचा कीस आणि साखर या दोनच गोष्टी लागतात. खोबरं किसून घ्यायचं आणि ते थोडंसं भाजून घ्यायचं कढईमध्ये. 1-2 मिनटं भाजून झाल्यानंतर कढईमध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये साखर टाकायची. साखर पूर्ण विरघळली की 1 मिनटाच्या किंवा 2 मिनटानंतर त्यामध्ये खोबरं घालायचं आणि ते खोबरं त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे थोडंसं हलवून घ्यायचं. तोपर्यंत एका ताटाला तूप लावायचं, म्हणजे आपल्याला जे तयार होणारं मिश्रण त्या ताटात टाकायचं, म्हणजे ते खाली चिकटत नाही. आणि तयार झालेल्या साखरेच्या पाण्यामध्ये हे खोबरं टाकायचं, हलवून घ्यायचं. थोडंसं घट्ट व्हायला लागलं की ताटामध्ये, तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं. थोडंसं त्याला कोमट होऊ द्यायचं. एकदम गरम मिक्सरमध्ये नाही घालायचं. थोडंसं थंड झालं की मग मिक्सरमध्ये एकदा फिरवलं तरी ते छान बारीक होतं आणि आपल्याला हवे त्या आकाराचे आपण लाडू तयार करू शकतो. आता मी अगदी छोटे छोटेसे लाडू केलेत आणि छानही लागतात आणि पटकन होतात. आणि याच्यासाठी फक्त 2च गोष्टीची आवश्यकता असते, खोबऱ्याचा कीस आणि साखर.